सो बेसिकली आजपासून आपण डेटाबेसला स्टार्ट करतोय. डेटाबेसचा बेसिक क्वेरीज आपल्याला करता आलं पाहिजे. इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट या सगळ्या कॉम्बिनेशन्स. आता डेटाबेस म्हणजे काय? तुम्हाला काय माहिती आहे डेटाबेस बद्दल? काय ऐकलंय? तुम्हाला काय आयडिया आहे? तुमच्या डोक्यात काय कॉन्सेप्ट आहे डेटाबेसची? कधी केलंय याच्या आधी त्यात डेटाबेस? इन्सर्ट अपडेट. एसक्यूएल बद्दल हो ऐकलंय? हो. का असतं? त्याच्यात इन्सर्ट अपडेट डिलीट क्युरीज कन्स्ट्रेंट्स. ओके, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे. कुठलं डेटाबेस वापरलं होतं? माय एसक्यूएल सर्व्हर. MySQL वापरलंय का? बर. ठीक आहे. आता आपण डेटाबेस म्हणजे डेफिनेशन काय असेल त्याची सांगता येईल? व्हॉट इज डेटाबेस? कसा डिफाईन करणार आहे? कसं डिफाईन कसा डेटाबेसला? कोणी जर विचारलं व्हॉट इज अ डेटाबेस, देन हाऊ यू कॅन डिफाईन द डेटाबेस? कलेक्शन ऑफ डेटा. कलेक्शन ऑफ नॉट ओनली डेटा, इट्स कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा सांग. ठीक आहे. कारण डेटाबेस हा कलेक्शन ऑफ डेटाच असतो, बट तो नेहमी रिलेटेड असतो. ते रिलेटेड वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. जर तो रिलेटेड नसेल तर मग तो काही कामाचा नाही. काही कामाचा नाही म्हणजे कोणाचा डेटाबेस आहे, जसं की प्रत्येक एक कॉलेजचा डेटाबेस आहे, आपला आधार कार्डचा डेटाबेस आहे, एखाद्या युनिव्हर्सिटीचा डेटाबेस आहे. म्हणजे प्रत्येक डेटा हा कुठल्या ना कुठल्या कुठे ना कुठे रिलेटेड असतो. बेसिकली डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. याची डेफिनेशन जर विचारली कोणी तर कसं सांगायचंय? डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. ठीक आहे. हा फर्स्ट पॉइंट आहे. ठीक आहे. आता डेटाबेस खूप टाईपचे असतात. खूप टाईपचे म्हणजे लाइक तुम्ही जर आता तुम्हाला पहिलं जे रेग्युलरली कॉलेजमध्ये होतं MySQL होतं. त्याच्यानंतर आपलं एक MS SQL म्हणून एक पार्ट आहे. MS SQL म्हणजे मायक्रोसॉफ्ट SQL. मायक्रोसॉफ्ट SQL. इक्वल टू झालं का? ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट SQL आहे. देन तुमचं MySQL वर्क बेंच एक असतो. VENCH. देन तुमचं ओरॅकल आहे. पोस्टग्रे आहे. QSTGRE. पोस्टग्रे SQL. ओके. खूप टाईपचे डेटाबेस असतात, पण या डेटाबेस मध्ये प्रत्येकाला एक कॉमन लँग्वेज लागत असते, ती म्हणजे तुमची स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ओके. तुम्हाला जर एसक्यूएल क्वेरी जर समजल्या की तुम्हाला हे कुठेही एक्झिक्यूट करता येतात, मग ते तुमचं MySQL असेल, वर्कबेंच असेल, ओरॅकल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एसक्यूएलच्या क्वेरी लागतात. तो पार्ट आहे. तर हा बेसिकली डेटा आहे. डेटा इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा आणि डेटाबेस एवढे टाईपचे आहे. आता जे आपण डेटाबेस स्टडी करणार आहे तो म्हणजे PostgreSQLचं. ठीक आहे. कारण ते सेटअप खूप इझी आहे, ऍडव्हान्स पण आहे आणि इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी याला वापरलं जातं. म्हणून तुम्हाला पोस्टग्रे सांगणार आहे आणि त्याचं सेटअप कसं करायचं आज आपल्याला तेवढंच पाठ करायचं. सेटअप वगैरे काय असतं, एक्झॅक्टली काय गोष्ट आहे ती समजायची. ठीक आहे. सो डेटाबेस समजलं, डेटाबेस हे कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. ठीक आहे. आता ती कॉन्सेप्ट समजून की डेटाबेसची काय असते. कुठलंही सॉफ्टवेअर तुम्ही जेव्हा घेता, कुठलंही सॉफ्टवेअर असेल, मोबाईल ऍप्लिकेशन असेल, अँड्रॉइड ऍप्लिकेशन असेल, तुमचं वेबसाईट असेल, डेस्कटॉप बेस असेल, कुठलंही ऍप्लिकेशन जेव्हा तुम्ही घेणार आहे, तर ऍप्लिकेशन मध्ये 3 भागात त्याचं डिव्हायडेशन होतं. पहिलं तुमचं फ्रंट एंड, सेकंड तुमचं बॅक एंड आणि थर्ड जो तुमचा असतो तो असतो तुमचा डेटाबेस.
हा पार्ट असतो. डिवायडेशन बघा. तुमचं फ्रंट एंड, एफ ऑर एंटी एंडी. आज फक्त कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. एफ ऑर एंटी फ्रंट एंड. स्पॉन्ट छोटा आहे, थोडासा मोठा वाढायचा. हा झाला तुमचा फ्रंट एंड. हा झाला तुमचा बॅक एंड, BACKEND. हा झाला तुमचा डेटाबेस. एक सॉफ्टवेअर लाईफ सायकल या 3 हिशोबात वर्क होत असते. फ्रंट एंड, बॅक एंड आणि तुमचा डेटाबेस. ओके. आता बेसिकली फ्रंट एंड म्हणजे काय, जे युजरला समोर दिसतं. मग इथे तुमचं फ्रंट एंड साठी तुम्ही काय काय वापरू शकतात. HTML असेल तुमचं, CSS असेल, जावास्क्रिप्ट असेल. 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही फ्रंट एंड बनवता. फ्रंट एंड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवायचं झालं की आता आमच्या कंपनीचं सांगतो तुम्हाला. ते तुम्हाला समोर दिसतं, जिथे तुम्ही डेटा वगैरे भरता. तुम्ही ऍडमिशन फॉर्म भरला असेल, कॉलेजचा फॉर्म भरला असेल, किंवा कुठे ना कुठे डेटा तुम्ही फिल केलेला असेल, तो म्हणजे तुमचा फ्रंट एंड असतो. फॉर एक्झाम्पल हे बघा, हे जे हा फॉर्म आहे, तर हा फॉर्म तुमचा झाला फ्रंट एंड. ओके. मग इथून जेव्हा तुम्ही डेटा सबमिट करणार आहे, तर हा डेटा जातो कुठे. ओके. तो जो डेटा आहे, तो डेटा तुमचा जाणार आहे इथे बॅक एंड कडे. फ्रंट एंड, सपोज तुमच्याकडे एक फॉर्म आहे, तुम्ही जेव्हा फॉर्म मध्ये डेटा फिलअप करता, तो फिल केलेला डेटा जो आहे, तो जातो तुमच्या सर्व्हर साइड इथे. डेटा डायरेक्टली डेटाबेस मध्ये कधीच जात नाही. डेटाबेस मध्ये टाकायचं असेल तर तुम्हाला एक स्क्रिप्टिंग लँग्वेजची सपोर्ट घ्यावा लागते. ओके. आणि ती स्क्रिप्ट लँग्वेज तुम्हाला बॅकएंडला लिहिलेली असते इथे. मग इथे काय लिहिली आहे तुमची एसक्यूएल ची क्वेरी. मग बॅकएंड साइडला खूप सारे लँग्वेजेस, मग विथ द हेल्प ऑफ क्वेरी आपण डेटाबेस मध्ये ती व्हॅल्यू जाते. ओके. मग बॅकएंड किंवा सर्व्हर साइड स्क्रिप्टिंगला खूप सारे लँग्वेजेस आहेत. जसे की आता PHP आहे, PHP वापरतात बरेच जण. देन तुमचं JSP पण चालतो जावा मध्ये, आपण ते बघणारच आहे. त्यानंतर तुमचं ASP पण चालतो .NET साठी. तुमचं पायथन चालतो, नोड, एक्सप्रेस. बरेच जण आहेत जे सर्व्हर साइड स्क्रिप्टिंगला तुमचे वर्कआउट करतात. नेहमी फ्रंट एंडने डेटा येतो, तो जातो तुमच्या सर्व्हर साइड स्क्रिप्टिंगला. सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग मध्ये ते डेटा सगळा रीड होतो. अकॉर्डिंगली ते क्वेरी लिहिली जाते. त्या क्वेरीच्या हिशोबाने डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर होतो. आता डेटाबेस मध्ये जेव्हा डेटा स्टोअर होतो, तो डायरेक्ट स्टोअर होत नाही. तो स्टोअर होतो इन द फॉर्म ऑफ टेबल. काहींना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो की कुठलाही डेटा जेव्हा तुमचा बनतो, तो इन द फॉर्म ऑफ टेबलच बनतो. ओके. मग टेबलमध्ये तुमचे रो, कॉलम्स डिपेंडिंग ऑन तुमचे फॉर्मचे फील्ड, तो टेबल बनलेला असतो. ओके. सो आता आपण थोडस एक सेटअप इथे लक्षात येतोय. कुठलीही गोष्ट स्टडी करताना ती का स्टडी करतोय आपण, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येत आहे का हे काय करतोय आपण. हो सर. स्ट्रक्चर लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नंतर. आणि हे पण सांगतो की विदाउट डेटाबेस कुठलंही सॉफ्टवेअर पूर्ण होत नाही. ठीक आहे. प्रत्येक सॉफ्टवेअरला तुम्हाला काय लागतं, एक मिनिट. हा, डेटाबेस कुठल्याही सॉफ्टवेअरचा एक फ्लो आहे, फ्रंट एंड, बॅक एंड आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग. अकॉर्डिंगली हा सॉफ्टवेअर वर्क होत असतो. त्यात आपण आता फ्रंट एंड पण बघणार, HTML CSS. आपण आता कन्सोल बेस ऍप्लिकेशन बघितले, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्यात आपण JSP बघणार. ओके. मी तुम्हाला सगळे एक आयडिया देतो. म्हणजे आपण ऍज अ फ्रंट एंड हे बघणार आहे, ऍज अ बॅक एंड हे बघणार आहे, आणि डेटाबेस तर आता बघतोच. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली हे वर्क होणार आहे. तर सांगायचं इथे असं आहे
की डेटाबेसमध्ये टेबल असतात, टेबल फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर होत असतो. पण कुठलाही डेटा डायरेक्टली डेटाबेसमध्ये येत नाही. तो तुमचा युजर एंडनी येतो आणि युजरने पाठवलेला डेटा डायरेक्ट डेटाबेसमध्ये स्टोअर करता येत नाही. कारण युजर्ससाठी जर डेटा डायरेक्टली टेबलमध्ये स्टोअर करायचा असेल तर अशी एखादी स्क्रिप्ट पाहिजे ना, त्याला माहिती आहे की कोणता डेटा कुठे स्टोअर करायचा आहे, किती कॉलममध्ये कोणता डेटा स्टोअर झाला पाहिजे. मग त्याची सगळी स्क्रिप्टिंग आपल्याला सर्व्हर साइडला लिहावं लागतं. मग हा बेसिकली याला 2 वर्ड असतात. फ्रंट एंड म्हणजे तुमचा क्लायंट झाला. CLIENT क्लायंट आणि बॅक एंड म्हणजे तुमचा सर्व्हर झाला. SERVER. ओके. याला क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर असं सुद्धाही म्हणतात. ओके. मग क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर मध्ये नेमकं काय होतं, युजर जो आहे एखादी रिक्वेस्ट पाठवतो, ती रिक्वेस्ट इथे जाऊन सर्च होते, त्याला जो रिक्वायर्ड डेटा आहे तो डेटाबेस मध्ये भेटला, तो परत इकडे येणार आहे आणि तुम्हाला बॅक टू एक भेटतो, तो म्हणजे तुमचा रिस्पॉन्स भेटतो. ओके. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही बघा रिझल्ट बघता तुमच्या 10वी-12वीचं. तुम्ही काय टाकता, सीट नंबर टाकता आणि बेस्ड ऑन सीट नंबर तुम्हाला रिझल्ट भेटतो. म्हणजे तो रिझल्ट डेटाबेसमध्ये स्टोअर आहे आणि त्याच्यासाठी एक सर्व्हर साइडला स्क्रिप्ट वापरलेली आहे. त्या स्क्रिप्टमध्ये काय होतं, क्वेरी आहे, त्या क्वेरीला तुम्ही सीट नंबर पास केल्यानंतर ती एक्झिक्यूट क्वेरी एसक्यूएल मध्ये जाऊन फायर होते आणि तिथून जो डेटा भेटतो तो तुम्हाला ऍज अ रिझल्ट फॉर्मॅटमध्ये भेटतो. ओके. तर एवढी सगळी प्रोसेस होत असते जेव्हा तुम्हाला एखादा डेटा किंवा येतो किंवा जातो. की कुठल्याही याच्यामध्ये जा तुम्ही सॉफ्टवेअर बेस्ड ऍप्लिकेशन मध्ये, ती ही प्रोसेस असते फ्रंट एंड, बॅक एंड अँड देन एसक्यूएल. विदाउट डेटाबेस तुम्ही डेटा स्टोअर कसं करणार? कारण प्रत्येक जण सॉफ्टवेअर बनवतो ते प्रॉपर रिपोर्टिंगसाठी. आणि तुमचे रिपोर्ट वगैरे कधी जनरेट होणार आहे? जेव्हा तुम्ही कुठेतरी डेटा स्टोअर करणार आहे ना, तेव्हा जाऊन तो तयार होणार. तर आपल्याला आता हा पार्ट आधी स्टडी करून घ्यायचा आहे, देन हा पार्ट अँड देन हा पार्ट. आपण 3 याच्यात डिवाइड करणार. आता आपण कोर लँग्वेज स्टडी केली, आपल्याला एक प्रोग्रामिंगची अंडरस्टँडिंग आहे. आता वेब बेस आपल्याला जायचे आणि या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करून घ्यायच्या. फर्स्टली आपण हा डेटाबेसचा स्टडी करणार आहे. देन फ्रंट एंड कडे जाऊया. त्याच्यानंतर यांचा मीडिएटर दोघांना कनेक्ट करण्यासाठी. ओके. तर या वेळेने आपल्याला वर्कआउट करायचं. तर बेसिकली आता डेटाबेस आपण बघतोय. डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा आणि डेटामध्ये जो डेटाबेसमध्ये जो पण डेटा स्टोअर होणार आहे तो इन द फॉर्म ऑफ टेबल स्टोअर होणार आहे. ठीक आहे. आणि आपण जो डेटाबेस वापरतोय तो आहे आपला PostgreSQL आणि जी सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग वापरतोय ती आहे GSP आणि फ्रंट एंडला तर आपण हे सगळ्याच गोष्टी वापरणार HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. फाईन. सो रोड मॅप आपला क्लिअर झालेला आहे. तर आता आपण स्टार्ट करूया PostgreSQL. आता PostgreSQL सुद्धा हा एक डेटाबेस सॉफ्टवेअरच आहे, जिथे आपल्याला एसक्यूएल क्वेरी वगैरे फायर करता येतात. हा थोडा ऑब्जेक्ट रिलेशनल डेटाबेस आहे. याच्यामध्ये अनलाइट वेट आहे आणि सगळ्यात जास्त सिंपल आहे. सिंपल म्हणजे सेटअप खूप सिंपल आहे. जसं की वर्क बेंच, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल, ओरॅकल हे खूप हेवी आहे. खूप सारे सेटिंग कॉन्फिगरेशन करावं लागतात आणि ते करता करता पूर्ण लॅपटॉप हँग होऊन जातो. सो बेटर वे की जो खूप सिंपल आहे आणि इंडस्ट्रीमध्ये वापरला पण जातो. त्याचा सेटअप देखील खूप इझिली होतो. मग आपण डेटाबेस स्टडी करतोय. ठीक आहे. सो फाईन. आता Postgre तर आलं लक्षात. मग त्याला इन्स्टॉल कसं करायचं? कुठून डाउनलोड करायचं? काय गोष्टी कसं करायचं? ते आता बघायचं. ठीक आहे. सिंपल तुम्ही Googleला जाणार आहे. जो तुमचा सिस्टीम असेल, जी पण सिस्टीम आहे तुमची, Windows 10, Windows 11, तर तुम्ही इथे काय करणार आहे? Postgre फॉर GRE. तुमचं जे असेल ते Windows 10 आहे, 7 आहे, 8 आहे. Postgre फॉर Windows 11, 64 बिट. ओके. यावेळी काय करणार तुम्ही? इथे जाणार, इथे डाउनलोडचा ऑप्शन दिसेल बघा तुम्हाला. तुम्ही सिम्पली इथे डाउनलोडला जायचं आणि इथून विंडोज सिलेक्ट करायचं आणि विंडोज मध्ये जाऊन तुम्हाला ते डाउनलोड करता येईल.
ठीक आहे. खाली याच्या विंडोज मध्ये जाऊन इथे बघा 16, 17, 18 इथे कुठे ना कुठे तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन भेटून जाईल. हा डाउनलोड द इन्स्टॉलर. डाउनलोड द इन्स्टॉलर वर क्लिक करायचं आणि तिथे जाऊन तुमचं कम्युनिटी पेजला येईल. इथे डाउनलोड PostgreSQL इथे जाऊन तुमचं विंडोज आहे लक्षात घ्या. लिनक्स आहे, मॅक ओएस आणि विंडोज आहे. तर इथे तुम्ही क्लिक करा, तुमचं डाउनलोडिंगला सेटअप चालू होऊन जाईल. ठीक आहे. तुम्ही लोकल होस्टला आल्यानंतर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक सेटअप दिसणार आहे. ते सेटअप कसं दिसतं ते मी तुम्हाला दाखवून देतो. एक झॅम्प सारखं सॉफ्टवेअर तुम्हाला दिसायला लागेल. ते पोस्टग्रे सेटअप. खूप आधी केलंय मी डाउनलोड. पोस्टग्रे झॅम्पचं सिम्बॉल माहिती तुम्हाला कसं असतं, तसंच टाईपचा तो पण आहे. हे बघा, हे जसं झॅम्प आहे ना, त्याच वेळेने तुमचा पोस्टग्रेचा पण असेल. ओके. ते डाउनलोड केलं असतं पण ते 300-400 MB ते खूप वेळ घेऊन गेल, त्याच्यामुळे ते आपण डाउनलोड करत नाहीये. सो बेसिकली सिम्बॉल्स हे बघा भेटला इथे दिसलाय. तसं एक EXE तुमचं डाउनलोड येईल सेटअपचं PostgreSQL नावाचं. ते डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला खूप सिंपल स्टेप्स आहे. तुम्हाला जास्त काहीच करायचं नाही. याला डबल क्लिक करायचं आणि एक सेटअप चालू होऊन जाईल. आता माझा ऑलरेडी सेटअप झालेला आहे, त्याच्यामुळे मी तो परत करणार नाहीये. पण फक्त प्रोसेस तुम्हाला दाखवून देतो. तो डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इथे येणार आहे आणि इथे जाऊन तुम्ही त्याला डबल क्लिक करा. तुमचा एक सेटअप स्टार्ट होऊन जाईल आणि तो सेटअप झाल्यानंतर सिंपल तुम्हाला नेक्स्ट करायचंय. हे बघा, इथे आलं. तुम्हाला सिंपल नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं आणि शेवटी जाऊन तुम्हाला फिनिश करायचं. ओके. त्याचे स्टेप्स तुम्हाला एकदा दाखवून देतो. मी इथे ऑलरेडी लिहून ठेवले म्हणजे पेज ऑलरेडी आहे तिथे. हे बघा, इन्स्टॉलर डाउनलोड केलं. इथे जाऊन आपण नेक्स्ट म्हणणार आहे. लँग्वेज सिलेक्ट केलं. पहिला नेक्स्ट, दुसरा नेक्स्ट, फोल्डर सिलेक्ट करायचं कुठे इन्स्टॉल करायचं ते. ठीक आहे. आणि नेक्स्ट केलं. पोर्टला हात लावायचा नाही. जो पोर्ट आहे तोच. त्याचा डिफॉल्ट 5432 नावाचा पोर्ट आहे, तोच ठेवायचा ऍज इट इज. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट केल्यानंतर तुमचं पासवर्ड आणि युजर नेम टाकायचं. आणि लक्षात ठेवायचं युजर नेम आणि पासवर्ड ते लागतं तुम्हाला, कारण लॉग इन करण्यासाठी. टाईप करा आणि नेक्स्ट म्हणल्यानंतर फिनिश करून टाकायचं. तुमचं हे इन्स्टॉलेशन झालं की तुमचं PG ऍडमिन नावाचा तुम्हाला एक डेटाबेस भेटून जातो. आफ्टर इन्स्टॉलेशन तुम्हाला स्टार्टला जाऊन इथे PG ऍडमिन सर्च करायचं. हे बघा, हा पार्ट तुम्हाला हे भेटून जाईल PG ऍडमिन. याला डबल क्लिक करा. सिंपल तुम्हाला असा पोस्टग्रेचा सेटअप इथे दिसायला लागेल. आजच्या लेक्चरमध्ये डेटाबेस काय असतो, डेटाबेसमध्ये डेटा कसा स्टोअर होतो इन द फॉर्म ऑफ टेबल्स, आणि कुठल्याही सॉफ्टवेअरचं आर्किटेक्चर तुम्ही घेऊन टाका, त्याच्यामध्ये 3 वेने डेटा वर्क होतो, फ्रंट एंड, बॅक एंड अँड देन डेटाबेस. विदाउट डेटाबेस कुठलीही गोष्ट सॉफ्टवेअर पूर्ण होत नाही. हा, एकदा की इन्स्टॉलेशन झालं की तुम्हाला असा एक होम पेज दिखाई देईल. तो डॅशबोर्ड आहे आपलं PostgreSQLचा. ठीक आहे. मग याच्यामध्ये एक्झॅक्टली क्वेरी कुठे जाऊन करायचंय ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे. आता इथे क्वेरी कुठे जाऊन करणार आहे, इथे सर्व्हर दिसतोय. सर्व्हरवर क्लिक करायचं. सर्व्हरला क्लिक केल्यानंतर आतापर्यंत जेवढे डेटाबेस क्रिएटेड आहेत ते सगळे डेटाबेस इथे दिसायला लागतात राईट हँड साइडला. फर्स्ट PG, KTChamp, पोस्टग्रे, स्प्रिंग API, 0 to Hero असे सगळे डेटाबेसचे नाव आहेत. ठीक आहे. मग ह्या डेटाबेस मध्ये गेल्यानंतर आपल्याला एवढे सगळे स्ट्रक्चर दिसायला लागतात. बघा, कास्ट, कॉटलॅग, इव्हेंट, ट्रिगर हे सगळं काही लक्षात ठेवायची गरज नाही. याच्यात आपण स्कीमा मध्ये जाणार आहे. स्कीमा मध्ये गेल्यानंतर इथे पब्लिक मध्ये जायचं आणि पब्लिक मध्ये गेल्यानंतर इथे खाली तुम्हाला टेबल्स दिसतील.
बस. डेटाबेस सिलेक्ट करा, स्कीमा सिलेक्ट करा, स्कीमा मध्ये पब्लिक मध्ये टेबल्स, आणि ह्या टेबल मध्ये आपल्याला टेबल क्रिएट करून त्याच्यामध्ये इन्सर्ट अपडेट डिलीट ऑपरेशन परफॉर्म करायचं. प्रत्येक सॉफ्टवेअरचं सेटअप हा वेगवेगळा असतो डिपेंडिंग ऑन देअर चॉईस. पण सध्या आपल्याकडे हाच आहे, म्हणजे याचाच वापर करायचा आपल्याला. सेटअप समजलाय, जास्त कॉम्प्लिकेटेड नाहीये, सिंपल. तुम्ही गुगलला जाणार आहे आणि हे डाउनलोड करा. वाटल्यास तर हीच लिंक मी तुम्हाला शेअर करून देतो. ठीक आहे. व्हॉट्सअप इथे जा, पेस्ट करा, इथून डाउनलोड करून घ्या, आणि डाउनलोडच्या नंतर ह्या स्टेप्स आहेत हे आपण फॉलो करायचे. ठीक आहे, सिंपल. सो आज डेटाबेस का असतो? डेटाबेस इज कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटाबेस. डेटा जो स्टोर होतो इन द फॉर्म ऑफ टेबल स्टोर होतो. ओके. आणि एक सॉफ्टवेअरचं आर्किटेक्चर, सॉफ्टवेअर कुठून डाउनलोड करायचं, कसं डाउनलोड करायचं आणि काय इन्स्टॉल करायचं, स्टेप बाय स्टेप जायचं. इन्स्टॉल केल्यानंतर स्टार्टला जाणार आहे, पीजी ऍडमिन सर्च करणार आहे, पीजी ऍडमिन सर्च केल्यानंतर सर्व्हरवर जायचं. सर्व्हरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळे डेटाबेस दिसतील. डेटाबेस झाल्यानंतर इथे डेटाबेसला जो पाहिजे तो डेटाबेस सिलेक्ट करायचा. ठीक आहे. तुमच्या सुरुवातीला कुठलाही डेटाबेस तुमच्याकडे नसणार आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही इथे बघा, डेटाबेस नावाचा एक असेल, इथे राईट क्लिक करायचं, डेटाबेसवर राईट क्लिक करा, क्रिएट डेटाबेस म्हणायचं. आपण सगळं सिंटॅक्टिकली बघणार आहे, पण आता फक्त एक डेटाबेस क्रिएट करायचा आहे. तर मी डेटाबेस इथे ना, मी काय करतो, नाशिक नाव म्हणून टाकतो, NASHIK. सेल. हे बघा, झाला इथे डेटाबेस. मग डेटाबेस मध्ये काय असतो, आपल्याकडे स्कीमा मध्ये जायचंय, आणि स्कीमा मध्ये जाऊन आपल्याला काय करायचं, पब्लिक मध्ये जाऊन टेबल्सला जायचं. ओके. आणि इथे आपल्याला क्वेरी करायचं, म्हणून इथे आपण राईट क्लिक करणार आहे, आणि इथे क्वेरी टूल म्हणून एक बघा, इथे आपल्याला हे करायचं. ठीक आहे. तिथे आपल्याला सगळे ऑपरेशन परफॉर्म करायचे. आज आपण काही क्वेरी वगैरे करणार नाही, सगळं उद्या करणार आहे. फक्त मी तुम्हाला सेटअप सांगून ठेवते की कुठे जाऊन काय करायचंय. इन्स्टॉल केला, एक सिंपल डेटाबेस क्रिएट केला. त्याच्यानंतर आपल्याला काय काय क्वेरी परफॉर्म करायचे मी जस्ट लिस्ट आउट करून ठेवतो, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. सगळ्यात अगोदर तर आपल्याला एक डेटाबेस क्रिएट करायचा असतो. आता तर डायरेक्टली क्रिएट केला, पण त्याचा एक सिंटॅक्स आहे डेटाबेस क्रिएट करण्याचा. CREAT, क्रिएट डेटाबेस, DB नेम, डेटाबेसचं नाव. बस. प्रत्येक SQL स्टेटमेंट हा एंड होतो सेमिकोलनने, त्याच्यामुळे त्याला सेमिकोलनच एंड करायचं. क्रिएट डेटाबेस, डेटाबेस नेम्स. एकदा डेटाबेस क्रिएट झाला की डेटाबेस मध्ये टेबल क्रिएट करायचं आपल्याला. TABLE, टेबल क्रिएट करायचं. टेबल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला इन्सर्ट ऑपरेशन परफॉर्म करायचं. इन्सर्ट झाल्यानंतर सिलेक्टचं ऑपरेशन परफॉर्म करायचं. ओके. सिलेक्ट मध्ये खूप सारे कॉम्बिनेशन. आधी सिंपल ऑल सिलेक्ट करा, देन स्पेसिफिक सिलेक्ट करा, स्पेसिफिक सिलेक्ट करू शकतो. देन एक वेअर नावाचा क्लॉज आहे, त्या वेअर कंडिशन नुसार आपण सिलेक्ट करणार आहे. ओके. याच्यामध्ये ऍग्रिगेट फंक्शन असतील तुमचे, लाईक पॅटर्न असतील, लिमिट असेल, जे पण आहे बरेचसे क्लॉज आपण इथे बघणार आहे. ऍग्रिगेट फंक्शन्स असतील तुमचे, लाईक पॅटर्न असेल, ओके, लिमिट असेल, इन ऑर बिटवीन, नॉट इन, जे पण आहे, अँड ऑर, इन, नॉट इन, बिटवीन, हे बरेच कीवर्ड्स आहेत. म्हणजे सगळे टाईपचे सिलेक्शनचे कॉम्बिनेशन आपण बघणार आहे. टेबल क्रिएट करताना जी कॉन्सेप्ट आहे आपली प्रायमरी कीची, ती इथे बघणार आहे. त्याने सगळे सिलेक्टचे कॉम्बिनेशन झाले. याच्यानंतर तुमचं अपडेट, त्याच्यानंतर डिलीट. मग याच्यानंतर आता हे सगळं एक टेबलवर, त्याच्यानंतर 2 टेबलवर काम करायचं. त्याच्यात तुम्हाला फॉरेन की कॉन्सेप्ट असणार. ओके. तर हे स्टेप बाय स्टेप आपल्याला बघायचे सगळे. म्हणजे तुम्हाला इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट, प्रायमरी की, फॉरेन की एक टेबलवर काम करता आला पाहिजे. मॅक्झिमम तुम्हाला नंतर 2 टेबलवर पण काम करता आलं पाहिजे. ज्याला 2 ते 3 टेबलवर काम करता आलं, मग त्याला कुठल्याही डेटाबेसवर काम करता येईल.
ओके. त्या डेटाबेस मध्ये मिनिमम एवढ्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. मिनिमम रिक्वायरमेंट. त्यामुळे आपण सगळ्या टाईपच्या क्वेरी घेणार आहेत आणि ते प्रॅक्टिकलीच करून बघायचे तुम्ही पण. ठीक आहे. आलं का लक्षात?